हरे कृष्णा. आपणा सर्वांचे आमच्या कृष्णा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण थोडंसं मायग्रेनबद्दल बोलूया. मायग्रेन म्हणजे अर्धशेषी म्हणजे अर्ध डोकं दुखणे. भयानक डोकेदुखी असते ज्यामध्ये उजेड, कुठलाही आवाज आणि गोंधळ यांना त्रास होतो. पेशंटला अंधारात एकदा झाकून पाकून झोपून राहावं वाटतं, कुणाशी बोलावं वाटत नाही, कोणी बोललं तरी चीड येते. आणि याचं कारण आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे की जे जास्त पेशंट असतात त्यामध्ये ते पित्तज आणि वात पित्तज या प्रकारामध्ये असतात. म्हणजे वाताचा आणि पित्ताचा प्रादुर्भाव रक्तामध्ये वाढलेला असतो आणि त्यामुळे दूषित रक्त मेंदूमध्ये जाऊन मेंदूला त्रास देतो आणि मायग्रेनसारखा त्रास होतो. तर आयुर्वेदामध्ये त्याचं लाईन ऑफ ट्रीटमेंट अशा प्रकारे दिलं आहे की जर ज्यावेळेस पेशंटला खूप त्रास असेल म्हणजे ड्युरिंग एपिसोड, जर त्याचं रक्तमोक्षण केलं तर त्याचा त्रास त्वरित कमी होतो. त्यासोबत घृताचं नस्य म्हणजे तुपाचे थेंब कोमट करून नाकात टाकणे, 3 थेंब. आणि त्यासोबत जर जेवणानंतर 1 चमचा तूप घेतलं तर यामध्ये चांगल्यापैकी फरक होतो. पण त्यासोबतच मुळातून रक्ताची दृष्टी जाण्यासाठी आणि वातपित्ताचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी काही औषधी पोटातून काही दिवस घेणे आवश्यक असते. तर आपल्या आयुर्वेदिक पंचभौतिक चिकित्सेमध्ये त्यासाठी खूप चांगल्या छान औषधी आहेत आणि कमीत कमी वेळामध्ये अगदी वर्षानुवर्षे असलेले मायग्रेनचे पेशंटसुद्धा 3 ते 4 महिन्या काळामध्ये चांगल्या प्रकारे बरे होतात. हरे कृष्ण.